तुझा? माझा आज आज 23वा वाढदिवस आहे. 24 चालू झाला. ओके, चलो. प्रणवच्या बद्दल प्रणव नाही बोलला, मी बोलते. कारण का की अति ब्रिलियंट म्हणजे बोर्डात येणारा विद्यार्थी आहे. पण ज्या वेळेला आज आपण ऐकतो ना, ही मुलं स्वतःचं एक खूप छान करिअर बनवण्यासाठी बाहेर एज्युकेशनला जातात. ही रॅगिंग बाकी सगळ्या पालकांचं प्रमाणापेक्षा जास्त आपल्यावर असणार, म्हणजे तुमचं हे करिअर व्हायला पाहिजे, त्यांच्या अपेक्षा रास्त असतात. पण काही वेळेला त्याच्यामध्ये जी मुलांची कुचंबणा होते ना, तशी ती प्रणवची झाली होती. आणि प्रणवला जरा कमी डिप्रेशन मधनं बाहेर काढलंय आणि मस्तपैकी आज एकदम म्हणजे पॉवरफुल. त्यांच्या पालकांचा पण आमच्यावर विश्वास असा प्रणवला सांगितलं की त्यांना याला तुम्ही ओके करू शकताय. आणि आज प्रणव एकदम पॉवरफुल, म्हणजे तो ओरिजिनल प्रणव पेक्षा जरा वेगळा प्रणव, म्हणजे अजून थोडा म्हणजे निखारलेला प्रणव आज आहे. ओके. आणि लाईफ मध्ये या गोष्टी येतात, आपण त्यातनं बाहेर पडणं. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सगळीच सकारात्मकता असते का हो? नसते. काही वेळेला नकारात्मकतेला पण इतकं चिकटून बसतो की तुम्ही ढाळे सरांचं ऐकलं ना की सायकोलॉजी, एखाद्या गोष्टीचं निदान लागलं नाही तर एक निदान सगळ्यांचं पक्क असतं, ते म्हणजे मानसिक आहे. आणि मग ते मानसिक ट्रीटमेंट चालू होते. त्याच्यामध्ये आपण खूप म्हणजे याला बधीर करून टाकलं जातं आपलं. आपण लेजी होतो, घरातले परत आपल्याला म्हणतात काहीच करत नाही, काहीच करत नाही. आर यू पी, जरासं बंद करा ना, म्यूट करा. आणि हे आम लाईफ मध्ये चॅलेंज असतातच बर का. आणि त्याच्यावर खूप भारी काम केलंय त्या प्रणव आणि त्याच्या फॅमिलीनं. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण प्रणवसाठी. वैद्यताई कुठे दिसायला लागलेत का? वैद्यताई तुम्ही असाल तर ऍड्रेस द्या, तोपर्यंत जाऊ आपण शीतल गजरे. कारण वेलकम करूया आपण शतायुषी फॅमिली मध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत आहे शीतल. तर शेटे सर तुम्ही असाल तर जरा हे करा, वेलकम वैद्यताईंना एक कॉल करा. वेलकम 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 शीतलताई, शतायुषी परिवारात हार्दिक स्वागत. वेलकम शीतलताई. वेलकम 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 शीतलताई. वेलकम शीतल. वेलकम वेलकम शीतल. माझं नाव शीतल गजरे, मी हुपरीहून आहे. माझं वजन इतकं आहे, माझं गाव हुपरी, मी हुपरीमधून बोलतेय. मला आमचे फॅमिली डॉक्टर लाठोडे सर यांनी दिली. माझं वजन इतकं आहे की माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. तसेच मी याच्या आधी वर्कआउट पण करत होते 3 वर्षापूर्वी. मला काय याचा रिझल्टच काय मिळाला नाही, वर्कआउट करत होते. तर या सरांनी मला याच्याबद्दल न्यूट्रिशन बद्दल सांगितलं, या सतायुषी फॅमिली बद्दल सांगितलं. त्याच्या आधी माझे मिस्टर क्लब वरती जाऊन आले, ते न्यूट्रिशन वगैरे घेतलं, त्यांनी मला सांगितलं. मग त्यानंतर मी जॉईन झाले तिथे आणि आता मी घरीच न्यूट्रिशन घेते. मला इतकं भारी वाटतंय की माझं वजन आता ह्या 10-12 दिवसामध्ये 2.5 kg कमी झालं आहे. आणि यापुढेही मला 10 ते 15 kg वजन कमी करायचंय. थँक्यू सतायुषी फॅमिली. थँक्यू मॅडम. ओके शीतल, तुम्हाला एक क्वेश्चन आहे की पहिला विदाउट न्यूट्रिशन वर्कआउट आणि विथ न्यूट्रिशन वर्कआउट काय फरक आहे? मॅडम मला आता ना वर्कआउट म्हणजे कसं, न्यूट्रिशन घेतल्यानंतर खूप असं हलकं वाटतंय, हलकं फील होते आणि मस्त भारी असं वाटतंय. वेट लॉस जसा कमी व्हायला तसं मला आणि जरा इंटरेस्ट असं वाटायला लागलाय की आपण खरंच हे घेतलं पाहिजे, आपल्या हेल्थीसाठी चांगलं आहे. आणि मॅडम माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे माझं वजन खूप वाढायला लागलं होतं. आता हे न्यूट्रिशन घेतल्यापासून मला एकदम हलका असं वाटतंय आणि माझा वेटही कमी व्हायला लागलाय. येस. मला ह्याच्या आधी वर्कआउट करून काही वाटत नव्हतं, कारण आता जसं वेट लॉस कमी व्हायला लागले ना तसं भारी वाटायला लागले मला आता. ओके. आपण काहीतरी करत असतो, पण आपण करत असताना पूर्ण काहीच करत नसतो. आणि इथं परिपूर्ण आपण ज्या वेळेला आपल्यावर काम करायला लागतो, श्रद्धेनं करतो, विश्वासानं करतो. कारण हे सगळं माहिती आहे 3 वर्षापासून. पण एक कॉन्फिडन्स आणि एक स्वतःला वाटत असतं माझ्यावर मी एवढं करायचं. मग 3 दिवसाची ट्रायल घेतली. 3 दिवसाच्या ट्रायल मधलं